जिम सप्लिमेंट्स जे असतात म्हणजे प्रोटीन पावडर असेल किंवा जे काही क्रिएटिन वगैरे जे असतात, ते खाणं सेफ आहे का? त्याचा आणि कॅन्सरचा काही तसा हो, संबंध आता आहे का? आता प्रोटीन पावडरचा जेवढा आम्ही सर्व्हे केला ना, तर त्याच्यामध्ये मला काय आढळलंय, की जेन्युइन जर असेल, हं. तर त्याचा एवढा धोका तुम्हाला नाहीये. ओके. प्रॉब्लेम त्यातले अडल्ट्रेशन हा प्रॉब्लेम आहे. कारण बरेचसे प्रोटीन पावडर हे आजकाल डुप्लिकेट येतात. ओके. आणि त्यात बऱ्याच गोष्टी ॲड केलेल्या असतात. ओके. ते खाणाऱ्याची व्हिगर वाढावी म्हणून किंवा हां, मसल बरोबर. पॉवर वाढावी वाढावे म्हणून. म्हणून. ज्याच्यामध्ये स्टिरॉइड्स वगैरे असतात, हं. एनाबॉलिक स्टिरॉइड्स असतात. हं. तर ह्याचा बेसिक परिणाम तुमच्या शरीरातल्या हार्मोन बॅलन्सवर होतो ओके. आणि दॅट कॅन लीड टू कॅन्सर इनडायरेक्टली. अच्छा. डायरेक्ट सप्लिमेंटमुळे होत नाही. आणि दुसरा प्रॉब्लेम त्याच्यातल्या हं. प्रिझर्वेटिव्हज. ओके. ते ह्याच्यात सुद्धा असतात प्रिझर्वेटिव्हज. तर ह्याच्यामुळं होऊ शकतो. डायरेक्टली तुमच्या प्रोटीनमुळं होत नाही. अच्छा. पण ती जर जेन्युइन नसतील प्रोटीन्स, त्याच्यात अडल्ट्रेशन असेल, हं, हं. डुप्लिकेट असतील, जस्ट त्याच्यामध्ये असे फॅक्टर ॲड केलेत, की ज्यानं तुम्हाला बलं वाटावं ओके. किंवा तुमची मसल मास वाढावी, हं. स्टिरॉइडसारख्या गोष्टी असतील, तर ह्या गोष्टीचा परिणाम शरीरावर होऊन ओबेसिटी पण वाढते आणि ओके. त्याच्यामुळे कॅन्सरही वाढू शकते. त्यामुळे एक्सेसिव्ह प्रोटीन हे नॅचरल फॉर्ममधनं तुम्ही घ्या, ओके. असं माझं म्हणणं आहे. जसे एग्ज असतील, हं. सगळ्यात बेस्ट फॉर्म ऑफ प्रोटीन तुम्ही ओके. एग खावा, एग व्हाईट खावा. हं. त्याच्यासारखं छान प्रोटीन तुम्हाला कशातनंच मिळत नाही. तर अच्छा. ह्या गोष्टी चांगल्या आहेत. त्यामुळं प्रोटीन पावडर्स एका लिमिटच्या पुढे तुम्ही घेऊ नका, असा माझा सर्वांना सल्ला राहील.